मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। सायन उड्डाणपुलाखाली पाणीच पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळत आहे। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उंच उंच लाटा उसळत आहेत। मुंबईमध्ये अनेक सखल भागांमध्ये आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबईमधील 3 ठिकाणची आपण ही दृश्य पाहतोय। हिंदू कॉलनी, दादर या ठिकाणी, दुसरीकडे सायनमध्ये आणि तिसऱ्या ठिकाणी हिंदमाता या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। सायनची आपण ही सध्याची दृश्य पाहतोय, कशा पद्धतीने सकल भागामध्ये पाणी हे साचलेलं आहे आणि याचा थेट परिणाम वाहतुकीवर झालेला आहे। याच वाहतूक कोंडीतून सध्या मार्ग काढत मुंबईकर आपला प्रवास करतात। आज रविवारचा दिवस असल्यामुळे सुट्टी आहे, त्यामुळे कामावर जाण्याची लगबग जरी नसली तरी विविध कामांमुळे मुंबईकर घराबाहेर पडत असतात आणि याचाच आता वाहतूक कोंडीचा फटका त्यांना सहन करावा लागतोय। मुंबईतली विविध ठिकाणची सध्याची आपण ही दृश्य पाहतोय। गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाणी हे साचलेलं आहे। दुसऱ्या ठिकाणी मरीन ड्राईव्हवर मुंबईकर लाटांचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडतात। मरीन ड्राईव्हचे आपण दृश्य पाहतोय। मुंबईकर इथे लाटांचा आनंद लुटण्यासाठी जमलेले आहेत। तर सायन परिसरातून मयूर राणे आणि गिरीश कांबळे आपल्याला माहिती देत आहेत। मयूर, तुम्ही सध्या सायनच्या परिसरामध्ये आहात, सध्याची काय परिस्थिती आहे सायनची, कारण या ठिकाणी सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। नक्कीच मी आता सायन परिसरात आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या मागे सायन परिसरामध्ये या ठिकाणी काही वेळापूर्वी जोरदार पाऊस झाला होता। त्या ठिकाणी मोठं आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होते। मात्र आता पाऊस जरी ओसरला असला तरी इथे पाण्याचा जो साचा आहे तो जैसे थे आहे। वाहने आहेत ते धीम्या गतीने जात आहेत। वाहने एकाच मार्गिकेकडून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता काही वेळापूर्वी जोरदार पाऊस झाला होता, मात्र आता पाऊस आहे तो थोडा काही थांबला असल्या कारणामुळे इथे पाणी आहे त्या आता निसरायला पाणी आहे ते निसरायला ते निसरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही पाहू शकता हे जे वाहन आहे ते लांबत लांब मागाशी काही वेळापूर्वी रांगा लागल्या होत्या, मात्र आता पाणी गेल्यामुळे या रांगा काहीशा विभागल्या गेलेल्या आहेत। ट्रॅफिक पोलीस देखील इथे जागेवर आलेले आहेत। ट्रॅफिक पोलिसांनी देखील इथे पाणी जाण्यासाठी इथे मागाशी इथे प्रयत्न केले होते, मात्र तुम्ही पाहू शकता एका साईडला पाणी जरी कमी झालं असलं तरी पावसाचा जे ढग आहेत ते ओसरून आलेले आहेत। पाऊस आता थांबला असला तरी आता काही वेळापूर्वी पाऊस देखील शक्यतो जोरात पडला तरी या विभागात आहे तर पाणी देखील मोठ्या प्रमाणात साचण्याची शक्यता आहे, ते पुन्हा एकदा वर्तवली जात आहे। निश्चित मयूर, तुम्ही सोबत रहा।